एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि 1 चमचा तेल घेऊन मिक्स करून घेतलं आणि 2 चमचे पीठ त्यातील काढून ठेवलं साईडला. राहिलेल्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घेतला. उरलेल्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याची पातळसर अशी पेस्ट बनवून घेतली. तीही साईडला ठेवून दिली. मळलेल्या पिठापैकी सर्व पीठ घेऊन ते थोडंसं चोळून घेतलं आणि त्याचा गोलसर असं हे करून ते कोरड्या पिठामध्ये घोळून घेऊन छान असं लाटून घ्यायचं. साधारणतः असं लाटून घेतलं. त्यावरती हिरवी चटणी सगळीकडे अशी पसरवून घ्यायची आणि त्यावरती मसाला बटाटाही सगळीकडे पसरवून घ्यायचा. वरतून कांदाही छान असा सगळीकडं एकसारखा पसरवून घ्यायचा आहे आणि वरतून कोथिंबीर घालायची. एका साईडनं असं दुमडून घ्यायचं, पुन्हाही थोडंसं असं दुमडून घ्यायचं आणि पुन्हा इकडची बाजू अशी याच्यावरती घेऊन छान असं त्याचं कडा अशा पॅक करून घ्यायच्या. राहिलेल्या कडाही छान अशा पॅक करून घ्यायच्या. बंद करून झाल्या की त्याचे असे छोटे छोटे पीस कट करून सेपरेट करून घेतले. पॅनमध्ये तेलही गरम झालं. पीस घेऊन त्या पेस्टमध्ये बुडून तेलामध्ये सोडायचं आहे. एक एक पीस करत असे पॅनमध्ये मावतील एवढे पीस त्यामध्ये तेलामध्ये सोडून घेतले. तर आलटीपलटी करून मंद आचेवर छान असं सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घेतले. तर एका झारीमध्ये काढून घ्यायचे. तर हा नाश्ता तुम्ही मैद्याच्या पिठाचाही बनवू शकता आणि त्यातील पूर्ण तेल असं थोडंसं काढून घेतलं. तर सर्व याच पद्धतीनं शॅलो फ्राय करून घेतलेले आहे. तर हा नाश्ता वरतून क्रिस्पी आणि आतून असा खुसखुशीत आवडला तर लाईक अँड